राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाबदला रोहिणी खडसेंची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी। कोकणात मुसळधार मान्सूनपूर्व पाऊस, पूर क्षेत्रात रेस्क्यू टीम तैनात। पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे जिल्हा प्रशासन अलर्ट। यवतमाळमध्ये मान्सूनपूर्व पावसानं शेतकऱ्यांच्या पिकांचं केलं मोठं नुकसान झालेल्या शेतीची महसूल आणि कृषी प्रशासन दखल घेत नसल्याचा आमदार दरेकरांचा आरोप। पंढरपूर कराड महामार्गावर वाहतूक कोंडी, पंत चौकामध्ये वाहनांच्या दुतर्फा रांगा। अलिबाग ते वडखळ मार्गावर वाहतूक कोंडी, शनिवारी आणि रविवारी सुट्टीचा आनंद घेण्याकरता पर्यटक अलिबागकडे। पुणे बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात, कंटेनरला मागून ट्रॅव्हल्सची जोरदार धडक, अपघातात एकाचा मृत्यू। कोल्हापूरमध्ये 5 गाड्यांची एकमेकांना धडक, वाहनाचं मोठं नुकसान। जर्मनीतील रेल्वे स्थानकावर महिलेचा चाकू हल्ला, 18 जण जखमी, हल्ल्याचं कारण अस्पष्ट। सांगलीमध्ये नशेखोरी विरोधात कठोर कारवाई, नशेखोरी व्यवहारात पोलीस अधिकारी आढळल्यास पोलिसाला निलंबित करू, गृहमंत्री फडणवीसांची ग्वाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।